हॅलो गाईज, तर आज काहीतरी चटपटीत खावं वाटत होतं म्हणून मग घरीच फ्रेंच फ्राईज बनवायचे ठरवले होते मी तर. आणि ते म्हणत होते बाहेरून मागवत, पण नको म्हणलं. एवढंच मी जेवढं बनवलं आहे ना तेवढंच बाहेर 118 रुपयाला मिळतं. आम्ही मागवतो नेहमी, त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि बर्गर किंगवरून मागवतो, छान लागतं, पण 118 रुपये घेतात त्यांनी. फक्त एवढीच क्वांटिटी देतात, त्याच्यामुळं म्हणलं आज घरीच बनवते. आणि बटाटे तर आपल्या घरात नेहमी असतातच, त्याच्यामुळं फक्त बटाटेच लागतात, दुसरं काय. म्हणून सगळं घरातच होतं, त्याच्यामुळं म्हणलं घरीच बनवते. आणि बघा कसे झालेत की नाही बर्गर किंगसारखे, एकदम भारी. आणि चटपटीत खाण्यासाठी पेरी पेरी मसाला लागतो, तर मी आधी फ्राईज मागवले होते ना बर्गर किंगवरून, तर त्यांच्याकडून मी एक्स्ट्रा पेरी पेरी मसाला पण मागवलेला होता. आणि त्याच्यामुळं मग मसाला पण घरातच होता, म्हणून म्हणलं घरातच बनवते. तर बघा एकदम व्यवस्थित झालेत की नाही. फक्त थोडेसे म्हणजे मी लहान लहान काप केले होते बटाट्याचे, त्याच्यामुळे ते छोटे छोटे दिसतात, पण एकदम असं परफेक्ट झालेत आणि टेस्ट पण झालेत, छान झालेत. मग त्याच्यानंतर मी ते तळून वगैरे घेतले सगळे फ्राईज. आणि एवढीच क्वांटिटी असते माहिती का, 118 रुपये किंमत आहे याची एवढ्या क्वांटिटीची. आणि ही ती फ्राईज चेक करायची पेपर बॅग आहे, ती पण मला एक्स्ट्रा दिली होती त्यांनी पाठवून गेल्या वेळेस, आणि ती पण आहे आता सध्या माझ्याकडे. आणि फ्राईजसोबत मी इकडे धपाटे पण करून घेतले होते, मेथीचे धपाटे होते. आणि मस्त पीठ वगैरे मळून घेतलं होतं. आता जेवण वगैरे करायचे, फ्राईज तर रेडीच होते आपल्या, आता फक्त त्याला मिक्स करून शेक करायचं होतं. आणि धपाटे पण चालूच होते बनवायला, तर याच्यामध्ये मी फ्राईज टाकून घेतलं पहिलं. आणि आता त्याच्या हा पेरी पेरी मसाल्याचं पाकिट आहे, हे पण टाकून घेते. एवढाच मसाला फक्त 30 रुपयाचा आहे, एक्स्ट्रा मागवला होता ना मी, तर त्याच्यामुळे सांगते तुम्हाला. हे मसाला याच्यामध्ये मिक्स केला आणि ते पूर्ण असं हे करून त्याला शेक करायचं, म्हणजे हा सगळ्या फ्राईजला एकदम व्यवस्थितपणे लागतो. आणि टेस्ट पण छान लागते, पेरी पेरी मसाला मला आवडतो. आणि जर तसंच खाल्लं तर ते प्लेन फ्राईज असं तेवढं हे लागत नाही, पण हा मसाला चटपटीत असतो. पण तिथून मागवणं अजिबात परवडत नाही, कारण तेवढंच पॅकेट फक्त 30 रुपयाचं आहे. आणि बघा कशा एकदम छान झालेत की नाही फ्राईज. आणि इकडे जेवायला पण रेडी होतं माझं, धपाटे वगैरे बनवून चालते, मस्त धपाटे, लोणचं आणि चटपटीत फ्राईज असं जेवण होतं आजचं. तर पुढच्या